नवरात्र रंगे योग रंगसंगे आपला कार्यक्रमही सानिकाच्या मार्गदर्शनामुळे जास्तीत जास्त रंगत चाललेला आहे। सानिका, योग म्हटलं की ओंकार हा आलाच ओघाने, तर या ओंकाराविषयी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ऐकलं बोललं जातं। या ओंकाराविषयी तू काय सांगशील? येस, खूप छान प्रश्न आहे। मला इथे सांगायला आवडेल की महर्षी पतंजलींनी देखील ओंकाराविषयी सांगितलंय। त्यांनी प्रणव जाप असं सांगितले, प्रणवाचा जाप सर्वांनी करावा। त्याच्यानंतर अर्थातच भगवद्गीतेमध्ये देखील आहे आणि भागवतमध्ये ह्या ओंकाराचं महत्त्व आणि वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने केलं गेलेलं आहे। कमळाचं जे देठ असतं त्याच्यामध्ये एक अशी सूक्ष्म दांडी असते, त्या पद्धतीने तो ओंकार असावा। अच्छा, घंटेचा नाद जो असतो, जो टिंग अशा पद्धतीने तेवढी मधुरता त्याच्यात असावी, मधुरता त्या ओंकारामध्ये असावी आणि इतका कोमल आणि सूक्ष्म असा ओंकार आपल्याला म्हणायचा आहे। अर्थातच तो असा कर्कश नसावा। मला तू जरा प्रात्यक्षिक त्याचं करून दाखवशील? नक्कीच। सुरुवातीला हा जो ओ आहे, ओंकार ओम मधला जो ओ आहे तो 3 सेकंद म्हणायचा आहे आणि नंतर जो मकार आहे तो हळूहळू कमी करत आणायचा आहे। मी इथे करून दाखवते 2 वेळा। छान दीर्घ श्वास घ्यायचा आहे। खूपच छान सानिका, म्हणजे कान देऊन जेव्हा मी आता हा ऐकत होते ओम, तर त्यावेळेला तू जो घंटानादाचा उल्लेख केलास, आपण देवळात गेल्यावर दर्शक हो बघा, आपण घंटा वाजवली की त्याचा जो एक नाद असतो तो पुढचे काही सेकंद तो घुमत असतो आणि तशाच पद्धतीने आता सानिकाने जसा ओंकार केला तर तशाच पद्धतीने तो मकार त्यातला जो आहे तो घुमत होता, तो नाद जो आहे तो घुमत होता। तर बघत रहा नवरात्र रंगे योग रंगसंगे। आता वळूया आपल्या पुढच्या आसनाकडे। नमस्कार, आज आपण बघणार आहोत हठ प्रदीपिका या योग ग्रंथातील अतिशय महत्त्वपूर्ण आसन म्हणजेच भद्रासन। भद्रासनाला बटरफ्लाय असं देखील म्हटलं जातं। प्रथमतः आपण दंडासनामध्ये बसूया। भद्रासन हे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी अतिशय उत्तम असं आसन आहे। हळूहळू दोन्ही पाय जे आहेत ते आपल्या शरीराकडे आणायचे आणि ह्या अशा पद्धतीने दोन्ही पावलं एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करायचा। तुमचे गुडघे जितके जमिनीकडे ठेवता येतील तितके ठेवायचे आहेत। बोटांची गुंफण करायची आणि अशा पद्धतीने पावलांजवळ हे हात ठेवायचे। पाठ सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आणि डोळे अलगद बंद। हे आसन आता आपण स्थिर पद्धतीने करत आहोत, परंतु हे आसन एका वेगळ्या पद्धतीने देखील केलं जातं। बटरफ्लाय म्हणजेच फुलपाखराच्या पंखांप्रमाणे पाय वर खाली करून, हे अशा पद्धतीने। अशा पद्धतीने देखील हे आसन तुम्ही करू शकता। भद्रासन हे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि ऑर्गनची स्ट्रेंथ वाढवणारं आसन आहे। नक्कीच तुम्ही रोजच्या साधनेमध्ये ह्या आसनाचा समावेश करू शकता। आज आपण इथेच थांबूया। धन्यवाद।